निकालानंतर अजितदादा गटाचा आत्मविश्वास वाढलाय, आमची बाजू भक्कम असल्याचं भुजबळांचं वक्तव्य आहे। शिवसेना एनसीपीच्या प्रकरणात थोडाफार फरक असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचा व्हीप बदलला, एनसीपीचा नाही असं सांगण्यात येत आहे। व्हीपचे काल सुद्धा जे आहे त्यांची बरीचशी चर्चा, व्हीप कोण, व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या त्या आपण पाहिलं। इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे, मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजू जी आमची फार मोठी भक्कम आहे, कारण आमचा व्हीप बदललेलाच नाही। जो व्हीप दोन ग्रुप व्हायच्या अगोदरपासूनचा होता तोच व्हीप आता सुद्धा आहे, त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही आहे। लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करणार, ज्या काही एकमेकावर जे काही हल्ले होतात त्याच्यावर प्रतिहल्ल्याच्या किंवा प्रतिक्रियेच्या माध्यमातून जे उत्तर देण्याचा प्रयत्न होणार। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता काही महिन्यातच जे लोकसभेच्या निवडणूक आहेत, आल्याच जवळजवळ निवडणूक, कदाचित आता हे राम जन्मभूमीचा कार्यक्रम झाला की ताबडतोब आचारसंहिता सुरू होईल आणि नंतर मग पुढे ताबडतोब विधानसभेचे आहेत। त्यामुळे प्रत्येक जण जे आहे, प्रत्येक पक्ष जो आहे, आपली बाजू बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही वेगवेगळे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम करणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।